मी असेपर्यंत जरांगे यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही, प्रसाद लाड यांचा मोठा दावा। माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले। मनोज जरांगे यांच्यासोबत आपली चर्चा झाली असून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं लाड यांनी म्हटलंय। मी असेपर्यंत मनोज जरांगे यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणार नाही, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे। मनोज जरांगे उपोषणाला बसले तर समाजातील हजारो लोक त्यांच्या समर्थनार्थ उपोषणाला बसतात आणि त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। यावेळी प्रसाद लाड यांनी मराठा समाजाला आवाहन केले, जोपर्यंत हा तुमचा भाऊ आहे तोपर्यंत मनोज जरांगे यांना उपोषण करावं लागणार नाही, असं म्हणत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। दरम्यान मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर मंत्री उदय सामंत यांच्यासोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे आणि या चर्चेतून नेमका काय निर्णय होतो आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। उदय सामंत साहेबांची मनोज जरांगे पाटलांची चर्चा चालू आहे, त्यांच्या काही मागण्यांवरती चर्चा चालू आहे, अभ्यास चालू आहे। सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ता यांच्याकडे पण काही कागदपत्र आम्ही पाठवून त्यांचं मार्गदर्शन मागवलंय। मनोज दादा जरांगे पाटलांची माझी देखील दोनदा चर्चा झाली। वेळ पडली तर 11-12 तारखेला काही कागदपत्र घेऊन मी तिथे जाणार आहे आणि निश्चितपणे मनोज दादाला उपोषण करायला लागणार नाही याचा प्रयत्न आमचा असेल। कारण मनोज दादा उपोषणाला बसला की समाजाची 50-50 हजार लोक उपोषणाला बसतात, समाज त्यांच्या मागे आहे आणि निश्चितपणे मी समाजाला देखील आवाहन करणार आहे की जोपर्यंत हा तुमचा भाऊ आहे तोपर्यंत मनोज दादाला उपोषण करावं लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।